जनतेचे हाल काय हेच तुम्ही त्यांना विचारणं गरजेचं आहे. मी तुम्हाला उदाहरणासह सांगितलं की आमचं 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कधी अशी अडवणूक केली नाही. आम्ही कधीच, तुम्ही दाखवा मला स्थगितीची एखादी ऑर्डर. आणि हे आल्यापासून जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्थगिती, शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर नाहीत, रस्त्याची कामं नाहीत, त्या ठिकाणी दवाखान्यात जे औषधं घ्यायची गरीब लोकांना लागायचे त्याची खरेदी नाही. मला वाटतं हा त्रास नाही का सामान्य माणसाचा? ह्याची लाज काही आहे का नाही, शरम आपल्याला? आणि 140 कोटीच्या कामाचं 19 महिने झालं टेंडर होऊन ते काम कुणाच्या त्या ठिकाणी हुकुमावरून सुरू होत नाही. ह्याचं उत्तर सत्तेत बसलेल्या मंडळीनं देणं गरजेचं आहे. जनता सुज्ञ आहे. दादा शिस्तबद्ध नीचपणाचा कळस आहे, नीचपणाचा. कारण शहरातलं 140 कोटी रुपयाच्या रस्त्याचं जे टेंडर आहे हे साधारणतः 19 महिने झालंय. 19 महिने टेंडर झाल्याच्या नंतर आजपर्यंत ते काम चालू का होत नाही? मला वाटतं ह्याचं उत्तर सत्तेत बसलेल्या लोकांनी देणं गरजेचं आहे. आणि असं असताना आपण बघितलं असेल की आमचंही महाविकास आघाडीचं 2.5 वर्षामध्ये सरकार होतं. कोरोनासारखी महाभयंकर परिस्थिती होती. त्या काळात हे तुळजापूरचे आमदार होते विरोधी पक्षाचे, पण आम्ही कधी जिल्हा नियोजन समितीमध्ये स्थगिती घेतली नाही. कुठल्याही विकास कामाला आम्ही कधी अडथळा आणला नाही किंवा विरोधी लोकप्रतिनिधी आहेत म्हणून त्या मतदारसंघाचा हक्क अधिकार डावलला नाही. मला वाटतंय आता सत्ता आली, जणू काय आपल्या बापजाद्याची इस्टेट विकूनच आपण हा सगळा निधी देतोय, असा आविर्भाव सत्तेत बसलेल्या मंडळीचा आणि तुळजापूरच्या आमदाराचा झालेला आहे. कृपा करून त्यांना सूचना द्या, कल्पना द्या की ही जी काही पैसे आहेत ते सर्वसामान्य लोकांनी टॅक्सच्या रूपानं भरलेले पैसे आहेत आणि हा पैसा केवळ लोकशाही मार्गानं तुम्हाला सत्तेत बसवलं म्हणून त्या पैशाचं वितरण लोककल्याणकारी कामासाठी करावं हा अधिकार फक्त त्या ठिकाणी सत्तेतल्या मंडळीला प्राप्त झालेला आहे. असं असताना स्वतःच ते काम अडवायचं, स्वतःच ते काम चालू होऊ द्यायचं नाही. आणि काम चालू झालं नाही म्हणून एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ह्या पद्धतीचं विटंबना आमची करायची. तुमच्या आत्ताच्या झालेल्या सव्वा वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीत जी मंडळी मला म्हणत होती की फोन उचलल्यानं काय होतंय, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व काय होतंय, त्या मंडळींनी प्रचंड प्रमाणात पैसे खर्च करून त्याचा आस्वाद 3,29,846 इतक्या मतांनी पराभव पत्करून घेतलेला आहे. अजून पण त्यांची शांती झाली नसेल आणि केवळ सत्ता आहे, त्या सत्तेचा वापर करून जर लोकांना त्रास द्यायची भूमिका असेल, धाराशिव मधल्या शहरातले रस्ते त्या ठिकाणी होऊ द्यायचे नाहीत ही भूमिका असेल, तर जनतेनं ह्याचा अतिशय बारकाईनं अभ्यास केलाय. जनता ही सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. जनतेला सगळं लक्षात येतं. आता ह्या मंडळीला वाटतंय की दुसऱ्याला काही कळत नाही, सगळं समजतंय. आणि संत गोरोबा काकाच्या चरणी आणि आई तुळजाभवानीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की अशा पद्धतीनं कामाची अडवणूक करून लोकांना त्रास द्यायचा आणि तो त्रास झाला की आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या म्हणून आपण स्वतःच त्या ठिकाणी नाचायचं. म्हणजे थोडक्यात हिनीच घराला आग लावायची, घर पेटवायचं आणि त्यावेळेस स्वतःच पाणी आणून टाकायचं, मी कसं विजवायलो हे दाखवायचं आणि दुसऱ्याला त्याचा दोष द्यायचा. हा जो काही प्रकार आहे तो अतिशय दुर्दैवी आहे. याचा मी निषेध करतो आणि सामान्य जनतेनं ह्याचा विचार करून ह्यांना धडा शिकवावा इतकी विनंती जनतेला मी लोकशाही मार्गाने करावी अशी करतो. शिस्तीत सगळं कार्यक्रम करतो अशा पद्धतीचा प्रत्यक्षपणे इशारा दिलेला आहे. शिस्तबद्ध झालं म्हणतात. सगळं शिस्त, त्यांची शिस्तीची व्याख्या कदाचित ती आहे कारण त्यांच्या मुलाच्या संस्कारावरून ते दिसतंय की त्यांच्या शिस्तीची व्याख्या काय. शेवटी कसं असतंय, जी पेरलं तीच उगवत असते. त्यामुळे आपण त्याच्यावर काय फार बोलायची गरज नाही. तुम्हाला ते भस्मासूर माहिती आहे का? स्वतःच डोक्यावर हात ठेवून भस्म झालता बघा, असा काहीसा प्रकार आहे. आणि कसं आहे, ती जी मिरवणूक होती ती गणेश विसर्जनाची होती. त्यांच्या मातोश्रींचा वर्षभरापूर्वीच 3,29,846 मतानं लोकशाही मार्गानं पराभव झाला. त्याच्यापूर्वी त्यांच्या पिताश्रींचा 1,28,000 काही मताच्या फरकानं पराभव झाला. त्याच्यापूर्वी त्यांच्या आजोबांचा त्या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा जास्त मतानं लोकसभेला पराभव झाला. ही सगळे पराभव झालेले असताना त्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत येऊन नाच करायचा, नंगा नाच करायचा आणि आपल्या स्वतःच्या घराचे संस्कार त्या ठिकाणी दाखवायचे.
आणि ते संस्कार किती चांगले आहेत हे पुन्हा वडिलांना त्याचं कौतुक करायचं, मला वाटतं ह्याच्यापेक्षा काही दुर्भाग्याची गोष्ट असू शकत नाही. ह्या घराण्यानं 40 वर्ष ही जे म्हणतात ना, तुम्ही आता सारखा आमच्यावर आरोप करता की तुमचं वैयक्तिक भांडण नाही. मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे. राजेसाहेबाची हत्या 2006ला झाली. 2006 पासून माझा संघर्ष चालू झाला. 2006च्या पूर्वी पद्मसिंह पाटील ह्या घराण्याकडे एक हाती सत्ता होती, मंत्री होते. मग 40 वर्ष तुमच्या घरात मंत्रीपद असताना त्यावेळेस नेमकं तुम्हाला धाराशिव जिल्ह्याच्या विकासापासून कुणी अडवलं होतं, कुणी तुम्हाला रोखलं होतं की तुमच्या 40 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात हा जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला गेला. शुद्ध शब्दात ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणलं तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला गेला. हे तुमचं अपयश नाही का? मला वाटतं ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि तुम्हा मंडळींना सांगायचंय की मी कायदेशीर मार्गानं माझ्या वडिलांच्या हत्येचा जो गुन्हा आहे त्याच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रियेनं मी न्याय मागतोय. माझं वैयक्तिक मी कुठंही हिता आणून कुठल्या कामाला स्थगिती दे असलं प्रकार मी माझ्या सत्तेत असतानाही केलं नाही आणि विरोधीत असतानाही केलं नाही. मी तेवढं भान ठेवलेलं आहे. फक्त त्या मंडळींनी स्वतःचे संस्काराप्रमाणे वागणं चालू आहे. आणि ही जी काय मस्ती आहे ती फक्त पैशाची आहे. आणि हा पैसा कुठला आहे? ह्या सर्वसामान्य लोकांचं शोषण 40 वर्ष करून तुम्ही कमवलेली संपत्ती आहे. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाची ट्रस्ट त्या ठिकाणी लुटून कमवलेली ही संपत्ती आहे. आणि त्या ट्रस्टचं मेडिकल कॉलेज धाराशिवला करायचं सोडून नेरूळला न्यायचं. मला तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे की तेरणा ट्रस्ट जे सभासदाच्या मालकीचा आहे त्याचं जे मेडिकल कॉलेज आहे, एक शेतकऱ्याचा पोरगा दाखवा पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील आणि मल्हार पाटील या ठिकाणी की त्यांनी फुकट त्या पोराला डॉक्टर केलंय. 2-2 कोटी रुपये 1.5 कोटी रुपये डोनेशन घेऊन ही लोक त्या ठिकाणी नफा कमवते. त्या ट्रस्टवर सर्वसामान्य शेतकऱ्याचा आणि सभासदाचा अधिकार होता. आणि तीच मंडळी त्याच पैशाचा माज करून आमच्या पुढून आचूपाचात पाहत असतील तर धाराशिव मधल्या जनतेनं त्या दिवशीचा सगळा प्रकार बघितलाय. जनतेच्या लक्षात आलंय माज मस्ती कुणात आहे. आणि हा माज ही मस्ती जनता निश्चित उतरेल, सगळ्या खानदानाची उतरेल. तुम्ही शांत राहिला, स्मित हास्य केलं, काय करायचं सांगा की काय प्रकार होता? काय मला काय म्हणायचंय की अशा पद्धतीनं कोण जर नंगा नाच करत असेल तर त्याला उत्तर द्यायची ती पद्धत होती ती दिली. त्या स्मित हास्याच्या पाठीमागे काय धरलं होतं एवढं? हीच आता सांगितलेलं उत्तर. दादा, अतिवृष्टीचं सगळीकडे सध्या कशा आहेत किंवा आता सरसकट मागणी शेतकऱ्याची होती. काल मी आणि आमदार कैलास पाटील आम्ही पहिल्यांदा मंत्रालयामध्ये गेलो. सन्माननीय मदत आणि पुनर्वसन मंत्री यांची आम्ही भेट घेतली. त्यांना आम्ही विनंती केली की 13,500 रुपये प्रति हेक्टरीची मदतीची मर्यादा होती ती तुम्ही 8,500 वर आणली. एकतर तुम्ही मदत कमी केली आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम सरकारकडनं होतंय. तुम्हीच जाहीर केलेली जी मदत होती त्या पद्धतीनं त्या ठिकाणी 13,500 प्रमाणेच प्रति हेक्टरी तुम्ही मदत करावी अशी मागणी आम्ही त्यांना केली. दुसरं, आता ह्या महसूल मंडळामध्ये काय आहे, जे पर्जन्यमापक यंत्र आहे ते अख्ख्या महसूल मंडळामध्ये एकाच ठिकाणी. आता पावसाची परिस्थिती अशी आहे की ढगफुटी जिथं होते तिथं प्रचंड प्रमाणात होते. पण त्या महसूल मंडळातल्या पर्जन्यमापकावर जर ते पाऊस पडला नाही, त्यांनी जर ते पावसाचं प्रमाण मोजलं नाही तर पूर्ण महसूल मंडळावर तो अन्याय होतोय. म्हणून आम्ही मदत आणि पुनर्वसन मंत्री महोदयांना विनंती केली की तुम्ही हा निकष बाजूला काढा. शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात आतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळं त्या शेतकऱ्याचे पंचनामे तुमचे प्रशासन करतंय, पण केवळ 65 mm पेक्षा कमी पाऊस पडलाय म्हणून त्याच्या तोंडाला पानं पुसू नका, त्याला सुद्धा तुम्ही आर्थिक मदत करा अशी विनंती आम्ही सन्माननीय मंत्री महोदय जे आहेत मदत आणि पुनर्वसन त्यांना मी आणि आमदार कैलास पाटील साहेबांनी केली. नंतर आम्ही कृषी मंत्री महोदयाकडे गेलो, त्यांनाही विनंती केली की तुम्ही आता बघा, आता पाऊस झाला, अतिवृष्टी झाली. पूर्वी विमा जो शेतकऱ्यांनी उतरवलाय त्याच्यामध्ये शेतकऱ्याला इंटिमेशन द्यायची प्रोव्हिजन होती, म्हणजे तक्रार करायची आणि विमा मागायचा अधिकार होता. तो अधिकाराचा हक्कच राज्य सरकारनं त्या ठिकाणी हिरावून घेतलाय. त्याच्यामुळं शेतकऱ्याला आता पीक कापणी प्रयोगाच्या नंतर जर उंबरा उत्पन्नापेक्षा कमी उत्पादन आलं तरच विमा देऊ. मला वाटतं अशा पद्धतीची आडमुठी भूमिका राज्य सरकारनं घेतलेली आहे. हा निर्णय सुद्धा चुकीचा आहे. ते निकष परत त्याच्यात घालावे जेणेकरून शेतकऱ्याला विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. मला वाटतंय ह्या सगळ्या पद्धतीचे जुलमे कायदे, जुलमी त्या ठिकाणी आदेश काढून हे सरकार
शेतकऱ्याची लूट करत आहेत, शेतकऱ्याला नागवायचा प्रकार करत आहेत. मी त्यांना एवढीच विनंती केली की ठीक आहे, विरोधक सत्ताधारी बाजूला सोडा, पण त्या शेतकऱ्याला आज नितांत मदतीची गरज आहे. त्याचं उभं पीक त्या ठिकाणी होत्याचं नव्हतं झालंय. त्याला प्रपंच चालवण्यासाठी जितके पैशाची आवश्यकता आहे, मला वाटतं जे पेरलंय तेवढं सुद्धा मिळू शकत नाही. म्हणून सरकार, पालक ह्या नात्यानं तुम्ही शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची मदत करावी अशी विनंती आम्ही काल मंत्री महोदयांना, दोन्ही कृषी मंत्री महोदय दत्ताबाबा भरणे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री महोदय या दोघांनाही आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे.